वाव, काय मस्त झालेली आहे तंदुरी चिकन. अगदी बाहेरच्यासारखी झालेली आहे ना. बघा, अजिबात आपण तंदुरी ओव्हन किंवा आपण काहीही तंदूर घेतलेला नाही आहे, तरीसुद्धा आपली चिकन कशी छान झालेली आहे. मी प्रणोती बोरसे तुमचं सर्वांचं प्रणोती किचनमध्ये स्वागत करत आहे. तर आजची आपली रेसिपी आहे तंदुरी चिकन. हे आपण 2 लेग पीस घेतलेले आहेत. आता ह्याला आपण छानपैकी मॅरिनेशन करणार आहोत. आता हे मॅरिनेशन पूर्ण मी हे लेग पीस घेतलेत आणि त्याला कट मारून घेतलेत. एवढ्यासाठी आपण कट मारतो जेणेकरून आपण जे आता मसाला करणार आहोत तो त्याच्यात आतपर्यंत जातो. इकडे मी 1 चमचा काश्मीरी रेड चिली पावडर घेतलेली आहे. त्याचबरोबर इथे मी चाट मसाला घेतला आहे आणि काळा मिरीची पूड घेतली. चाट मसाला 2 लेग आहेत, त्यामुळे पिंच ऑफ चाट मसाला घेतलेला आहे आणि काळं मिरी अर्धा चमचा घेतलेला आहे. हा चाट मसाला 1 चमचा टाकला आहे आणि काळं मिरीची पावडर मी 1 चमचा घेतली आहे, जेणेकरून काळं मिरीची चव ना खूप चांगली लागते. मला प्रत्येक माझ्या तंदुरीमध्ये ती असतेच. आता आपण ह्याच्यामध्ये धणे जिऱ्याची पावडर, धण्याची पावडर 1 आणि जिऱ्याची अर्धा चमचा अशी पावडर आपण घेतलेली आहे. त्याचबरोबर इथे मी ना इथे आता आपण धण्याची पावडर घेतलेली आहे आणि जिऱ्याची पण पावडर आपण घेणार आहोत. त्याचबरोबर इथे मी दही घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर दही टांगलेलं दही असेल, म्हणजे दह्यामधलं पूर्णपणे पाणी काढून घेतलेलं असेल तरी चालेल, पण आपल्याला आता पटकन हवं आहे, इच्छा झाली आता आपण खायची आणि इन्स्टंट पाहिजे. अगदी बाहेरच्यासारखी टेस्ट येते. बाहेर आता ह्या पार्टीच्या दिवसामध्ये भयंकर महाग असतं आणि कधीच्या कोंबड्या घेऊन ठेवलेल्या असतात, कारण त्यांना एवढ्या जणांना पुरवायचं असतं. आपण या 2 लेग पीसना जेवढं मीठ लागेल तेवढं मीठ घ्यायचं. आलं लसणाची पेस्ट घ्यायची, दही घेतलेलं आहे आणि हे सगळं ना आता आपण तंदूर रंग घेतलेला आहे, जेणेकरून आपल्याला अक्षरशः बाहेरच्यासारखं फिलिंग येतं आणि खाताना सुद्धा तुम्हाला तशीच लागते. बरेच वेळा लोक काय करतात, मॅरिनेशन करतात आणि कुकरला लावतात. तर कुकरला लावल्यानंतर ती पाणी सुटतं आणि मग ते तुम्ही ग्रिल करतात, पण तुमचा जो मसाला आहे तो खडून पडतो. माझ्या रेसिपीमध्ये अजिबात तुम्हाला कुकरला लावायची गरज लागत नाही. एक म्हणजे आपण चिकन ही ब्रॉयलर घेतली ना आणि ब्रँडेड घेतली तर ती चिकन लगेचच शिजते आणि त्याला खूप छानपैकी चव येते. तुम्ही जर कापून आणलेली कोंबडी असेल ना, ती शिजायला मात्र जरा वेळ लागतो, कारण तिला रेषा असतात. पण ही जी आपण मोठमोठ्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांची आपण फ्रोझन चिकन घेतली तर ती खरंच चांगली लागते आणि ब्रँडेड असल्यामुळे अजिबात भीती नसते. फ्रेश असतं त्यांचं आणि किती तुमचं पार्टीचे वगैरे सीझन असले तरीसुद्धा ती फ्रेशच तुम्हाला मिळते. तर हे आता आपले 2 लेग पीसला आपण मॅरिनेशन केलेलं आहे. आता आपण या ग्रिल पॅनमध्ये थोडंसं बटर लावून त्या ग्रिल करत ठेवणार आहे. तुम्ही माझे व्हिडिओज सगळे तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करत चला आणि माझे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. तुम्हाला खूप ना छोट्या टिप्स मिळत असतात. त्याचबरोबर इन्स्टा आणि फेसबुकवर मला फॉलो करा. मी ज्या तुम्हाला रेसिपी इथे व्हिडिओजमध्ये दाखवते ना, त्या तुम्ही तुमच्या ना किचनमध्ये जरूर करा आणि त्याच्या कॉमेंट्स तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये द्या. त्याचबरोबर तुम्हाला माझे मसाले हवे असतील, प्रणोतीज मसाले हवे असतील तर त्याचीसुद्धा ऑर्डर करायला मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देणार आहे, तर तुम्ही तो जरूर मागवा. आपल्या एका साईडला थोडंसं दही असल्यामुळे ना मार्किंग लगेच आलेलं आहे, पण ते करपलेलं नाही आहे, तर ते मी लगेचच बारीक केला आणि मग आपण शांतपणे ते शिजवलं. आता इथे कसं आहे ना, तुम्ही झाकण ठेवलं ह्याला तर पाणी सोडणार. चिकनचं हे वैशिष्ट्य आहे, झाकण ठेवलं तर पाणी सोडणार. म्हणून मी बारीक गॅसवर जवळजवळ 10 मिनटं चिकन उलटी पलटी केलं आणि मस्तपैकी शिजवून घेतलं. आता मी मगाशी त्याला एक स्मोक दिला कोळशाचा. त्यांनी काय झालं की तुमचं जे
चिकन आहे ते बाहेरच्यासारखं लागतं. आणि तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.